We know from Coulomb's law, electrostatic force is directly proportional to product of charges. Electrostatic force is inversely proportional to square of distance between them. Combining equation 1, equation 2, electrostatic force is directly proportional to product of charges, inversely proportional to square of distance between them. Electrostatic force on removing proportionality sign, we get a constant K Q1 Q2 divided by R square. This is a electrostatic force between 2 point charges, and we know K is a proportionality constant. Proportionality constant. From the value of proportionality constant, K is equal to 1 by 4 pi epsilon naught. Epsilon naught is the permittivity of the medium. ठीक है, permittivity of medium. Numerical value of K is 9 into 10 to the power 9 Newton meter square kg square. This is about, in short, Coulomb's law. This in previous lecture we are discussing about all over this Coulomb's law. Now we are discuss about the variation of K. The variation of K proportionality constant is depends on medium. Depends on the medium and medium वरती डिपेंड आहे, आणि परत कशावरती डिपेंड असते ते बिटवीन medium and units first variation of K with medium. प्रोपोर्शनलिटी, ते जो प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॉन्स्टंट आहे, त्याचं व्हेरिएशन मीडियम सोबत कसं होतं हे बघायचं. ठीक आहे, आता त्याचं व्हेरिएशन जे मीडियम सोबत होणार आहे, ते मीडियम सोबत ज्यावेळेस आपण काय करणार आहे की कन्सिडर करा की डायइलेक्ट्रिक मीडियम कन्सिडर करू, की एक दोन चार्जेस आहेत, Q1 चार्ज आहे, हा 2 पॉइंट चार्जेस कन्सिडर करा की 2 पॉइंट चार्जेस Q1 अँड Q2 केप्ट ॲट अ डिस्टन्स R. आता हे R एवढ्या डिस्टन्सवरती ठेवलेले येतं. मॅग्निट्यूड ऑफ Q1 अँड Q2 आर सेम और डिफरंट डिपेंडिंग ऑन कंडिशन. देअर विल बी चार्ज डिपेंडिंग ऑन द कंडिशन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. दोन चार्ज मधलं डिस्टन्स किती आहे? R आहे. आता हे इयर मध्ये ठेवलेलं, आपण कुठे ठेवलेलं आहे? इयर मीडियम मध्ये. ठीक आहे, इयर मध्ये असेल, व्हॅक्यूम मध्ये असेल किंवा स्पेस मध्ये असेल. ठीक आहे, स्पेस मध्ये असेल. हे झालं ही व्हॅल्यू. त्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू आहे. आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये, ह्याला एखादा मीडियम ऍड करणार आहे. मीडियम ऍड करणार आहे म्हणजे एक Q1 आहे, चार्ज डिस्टन्स तेच राहिलं तुमचं, Q1 आणि Q2 चार्जेस आहे 2, आणि ह्याच्यामध्ये R एवढ्या डिस्टन्स वरतीच असताना मी काय करतोय, एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स मीडियम ऍड करतोय. आणि ते जे मीडियम ऍड करतोय, ते मीडियम जर ऍड केलं, ज्यावेळेस ही सिस्टम मी काय करणार आहे, मीडियम मध्ये ऍड करणार आहे, मीडियम मध्ये ट्रान्सफर करणार आहे, त्यावेळेस माझ्या K ची जी व्हॅल्यू आहे, व्हेरिएशन ऑफ K विल बी पॉसिबल, ज्यावेळेस इन इयर और इन मीडियम. ठीक आहे, इन मीडियम. आता इथं इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॉन्स्टंट काय आलेला तुमचा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स कॉन्स्टंट K, पण इथं पण आपण आपला इथं एक K आला बघा. आता ह्याच्यानुसार आता हे K तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स मीडियम तुम्ही काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. दोन चार्जेसच्या मध्ये एक मीडियम ऍड केलेलं आहे. वेन डायइलेक्ट्रिक मीडियम इज कम्प्लिटली फिल्ड. आता काय केलं, वेन डायइलेक्ट्रिक मीडियम इज completely filled बिटवीन टू चार्जेस. दोन चार्जेस मधलं जे बी मीडियम आहे ते काय केलं, कम्प्लिटली फिल केलेलं आहे. तुम्ही डायइलेक्ट्रिक मीडियम, when डायइलेक्ट्रिक मीडियम इज कम्प्लिटली फिल्ड with
completely filled between 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 two charges. काय होणार आहे की ज्या वेळेस आपण दोन चार्जेस मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय केलेलं, डिस्टन्स मध्ये जो स्पेस आहे तो स्पेस काय केला आपण कम्प्लिटली फिल केलेला आहे. ठीक आहे, कम्प्लिटली फिल केलेला आहे. टेक्स प्ले आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे की चार्जेसची रिअरेंजमेंट होणार आहे. आता चार्जेसची रिअरेंजमेंट होऊन इथं काय होणार आहे की मीडियम ज्यावेळेस प्लेस केलं तिथं तुमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऍड होणार आहे. हा के काय आहे तुमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. के काय आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे के काय आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता हा ज्यावेळेस मी मीडियम मध्ये ऍड करतो ही सिस्टम होती पहिल्यांदी आर डिस्टन्स होतं. जे काही मधला स्पेस होता इयर मध्ये तो मी ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय केलेलं आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काहीतरी त्याचा असणारा तो ऍड केला. तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणारा ऍड जर केलं तर तुमचं जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे कशामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असणार आहे तो मीडियम मध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये जो इयर. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा मला मीडियम मध्ये, ज्यावेळेस इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा मला मीडियम मधला तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्हाला इयर मधला माहित असणार आहे आणि कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये असणार आहे तो केच्या रिस्पेक्ट मध्ये. पण आपल्याला माहिती की वी नो की व्हॅल्यू ऑफ फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन इयर इज 1/4 पाय epsilon naught q1 q1 q2 q1 q1 q2 q1 by q2 q1 q2 into distance square r square. ठीक है, putting this value in Fm is equal to for electrostatic force in medium is 1/4 pi epsilon naught q1 into q2 divided by काय राहिलं तुमचं डिस्टन्सचा स्क्वेअर आहे आणि त्याच्यासोबत काय येणार आहे तुमचा त्याच्यासोबत के पण येणार आहे. ठीक आहे, के कोण आहे तुमचा के तुमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. के काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के व्हॉट इज के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हियर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ठीक आहे, आता हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो असणार आहे मग इथं तुमची जी परमिटिव्हिटी असणार आहे ॲप्सिलॉन नॉट रो काय तुमचा ॲप्सिलॉन नॉट काय ॲप्सिलॉन नॉट इज permittivity of medium जे मीडियम आहे त्या मीडियमची परमिटिव्हिटी म्हणजे चार्जला ट्रान्सफर होण्यापासून रेजिस्ट करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला काय म्हणतो आपण त्याला परमिटिव्हिटी म्हणतो. परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम म्हणतो. ठीक आहे, ही झाली परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. दुसरी गोष्ट आहे तुमचं व्हॅरिएशन होत आहे के ची व्हॅल्यूचं. ते व्हॅरिएशन कोणासोबत होत आहे इफेक्ट ऑफ युनिट्स मध्ये युनिट्स जर चेंज केलं तर के ची व्हॅल्यू काय होणार आहे चेंज होणार आहे. ठीक आहे, इन सीजीएस युनिट व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू काय असतोय 1 असतोय. के इज इक्वल टू काय राहतो तुमचा 1 असतोय. आता के ची व्हॅल्यू प्रोपोर्शन 1 जर असेल तर तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय फोर्स इज के q1 q2 डिवाइड बाय r चा स्क्वेअर. पण इथं के इज इक्वल टू काय आहे तुमचं 1 आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असणार तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एअर मध्ये काय बनणार आहे q1 बाय q प्रोडक्ट ऑफ चार्जेस अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर एवढाच बनणार आहे. ठीक आहे, ही झाली पहिली केस. इथं सीजीएस युनिट मध्ये. मग ह्याच्यामध्ये एसआय युनिट मध्ये काय होणार आहे एसआय युनिट मध्ये ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे एसआय युनिट मध्ये ह्याची व्हॅल्यू असणार आहे के ची व्हॅल्यू के इज इक्वल टू 9 × 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर केजीचा स्क्वेअर. ठीक आहे, केजीचा स्क्वेअर. वी नो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू के q1 q2 डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. फोर्स इज इक्वल टू 9 × 10⁻⁹ 9 into q1 product of charges q1 q2 upon distance square. But consider करा now we are considering q1 is equal to 1 q2 is equal to 1 coulomb q2 is equal to 1 coulomb distance r is equal to 1 meter. Then the force electrostatic force is equal to 9 × 10⁻⁹ Newton meter square kg
के जी स्क्वेअर फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू के कॉन्स्टंट. के ची व्हॅल्यू दोन गोष्टीसोबत युनिट सोबत पण व्हॅरिएबल होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तर थांबू. व्हॅरिएशन ऑफ के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची जी व्हॅरिएशन आहे ते आपण या ठिकाणी बघितलेली आहे.